आता 100 लिटर दूध आहे एका टायमाला. दिवसाचं 200 लिटर. साधारण एक 10 लिटर गाई दूध देणारे असेल तर त्याला आम्ही 2 किलो पेंड देतो. आपला घर खर्च, मुलांची शिक्षण आहे, सगळं त्याच्यावर चालू. म्हणजे आता दुधावर सगळं चालू आहे. दुसरं काही 1 रुपया येणं नाही. जे चाललंय हे दुधाच्या धंद्यावर चाललंय. बारले आम्ही कधी देत पण नाही आणि द्यायला पण नाही पाहिजे. त्यामुळं काय होतंय, गाया दूध देतात आणि त्यामुळं गाया वीक होतात दूध देऊन देऊन. साधारण 80% विकत चारा असतो, 20% घरचा असतो. 10 दिवसाला आता 75,000 रुपये पगार होते. त्यामुळं सरासरी आम्हाला 40 रुपये रेट बसतो. नमस्कार सर. नमस्कार. आपली ओळख करून द्या. माझं नाव तानाजी जगन्नाथ बनकर, मुक्काम पोस्ट खुडूस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. सर आपलं शिक्षण काय झालंय? माझं शिक्षण 12वी. 12वी. हो. आणि हा व्यवसाय चालू करण्याआधी तुम्ही कोणता व्यवसाय करत होता? हा व्यवसाय करण्या अगोदर म्हणजे काय नाही, आपली शेती आहे 2-2.5 एकर तेवढीच करत होतो. आणि 2-3 वर्ष मी तालमीतच होतो. तिथून पुढे ह्या व्यवसायाकडे वळण्याचे कारण काय? दुसरं काय म्हणजे मोठं असं उत्पन्न घ्यायला शेती कमी असल्यामुळे पर्याय नव्हता. मग दुसरं काय करायचं म्हणजे एवढ्या शेतीत काय करू शकत नव्हतं. बरोबर. मग थोडे दिवस केळीची बाग, डाळिंबीची बाग केली होती. पण साधारण प्रत्येक वर्षी काय त्या पिकातनं पैसे भेटत नाहीत. बरोबर. एक वर्ष भेटलं पैसे तर दुसऱ्या वर्षी रान खाली ठेवावं लागतंय आणि मग 1 वर्ष गॅप राहतोय. त्यामुळं मग ह्याला शेतीला आपला जोड व्यवसाय म्हणून मी 3 गायापासून हा व्यवसाय चालू केला. किती वर्ष झालं हा व्यवसाय चालू करून? आता तसे 15 वर्ष झाली. ज्यावेळेस गायी घेतल्या तुम्ही 3, तर त्यावेळेस आतापर्यंत तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी आल्या? अडचणी तशा भरपूर आहेत. म्हणजे कसं आहे, पहिली अडचण की बाबा चारा वेळेवर उपलब्ध होत नाही. हा बागायती भाग असल्यामुळे चाऱ्याची पिकं इकडं कमी घेतली जातात. ऊस, डाळिंब, केळी असली उत्पन्न घेतलं त्यामुळे चारा कमी पडतो. दुसरी गोष्ट, दुधाला दर नव्हता, महत्वाचा विषय. त्यामुळं ह्यातनं जास्त असं काय प्रॉफिट राहत नव्हतं. बरोबर. त्यामुळे मग आपण काय सुरुवातीला धंदा वाढवलाच नव्हता. शेतीला खत लागतंय ना, आपलं काय थोडंफार येईल ते त्या हिशोबावर चालू केलं होतं. आता सध्या गायी किती? आता सध्या गाय 15 आहेत. 15 गायी. ह्या गायी सर्व त्या 3 गायींच्या मिळून एवढ्या झाल्यात का? त्या गायवरच मी वाढवत गेलो. म्हणजे त्या गायींच्याच मनाचे सर्व, एक पण बाहेरून आली नाही? नाही, 2-3 घेतलेत विकत. 3. आता ह्या ज्या गायी आहेत तर याच्यातल्या दूध देणाऱ्या गायी किती? आता चालूला दूध देणाऱ्या गायी 11 आहेत. 11 गायी चालूला दूध देतात. हो. ओके. तर सरासरी किती लिटर दूध जातं या? आता 100 लिटर दूध आहे एका टायमाला. दिवसाचं 200 लिटर. 200 लिटर दूध जाते एक. आणि गायी सरासरी म्हणजे किती पर्यंत दूध देतात? जास्तीत जास्त 15 लिटर पर्यंत देतात आता आमच्या गोठ्यात एका टायमाला. म्हणजे साधारणपणे 30 लिटरच्या गायी आहेत म्हणा तुमच्याकडे? 10 लिटर पासून 20 पासून 30 लिटर पर्यंत. आता ते 200 लिटर दूध जाते तुमचं, तर त्याला भाव कसा भेटतो दुधाला? आता आम्ही डायरेक्ट सोनाईला दूध घालतोय, त्यामुळे वाहतूक कमिशन आम्हाला भेटतं आणि फॅटचं प्लस पैसे 20 पैसे पॉईंट प्रमाणे मिळतात. त्यामुळं सरासरी आम्हाला 40 रुपये रेट बसतो. 40 रुपये रेट बसतो. फॅट किती लागते काय? फॅट 4.5, 4.4, 4.3 असे लागते. 39.5 ते 40. बर. आता ह्याच्यातल्या गाभण गाय किती? आता गाभण गाय म्हणजे आता पूर्ण आटलेल्या 2च आहेत. मग काय अशा 5 महिन्याच्या 6 महिन्याच्या गाभण आहेत. 5 महिने 7 महिन्याच्या अशा गाभण आहेत. बर. ज्या गायी दूध देतात त्यांना चाऱ्यात आणि खुराकात काय काय? आता चारा त्यांना कायम 12 महिने ऊस आणि मकवण, कडवळ हा चारा असतो. ऊस थोड्या प्रमाणात असतो. आणि खुराकामध्ये गोदरेज कंपनीची पेंड समृद्धी दुधाची, कालवडींसाठी वेगळी आहे त्यांची. गाभण गायांना वेगळे आहे, छोट्या कालवडींना वेगळे. त्यांची पेंड घेतो आणि आपली खपरी पेंड आणि मिनरल मिक्सचर हे कंटिन्यू चालू असते. तर आता साधारणपणे एका गाईला दररोजचा म्हणजे एका टायमाचा सकाळचा साधारणपणे किती पेंड आणि किती किलो चारा लागतो? गायला दूध देण्याच्या हिशोबावर पेंड दिली जाते खुराक. साधारण 10 लिटर गाय दूध देणारे असेल तर त्याला आम्ही 2 किलो पेंड देतो. 2 किलो पेंड एका टायमाला. एका टायमाला. आणि एक
वंजळीच्या हिशोबाने आपल्या अंदाजे खपरी पेंड आणि 50 ग्रॅम मिनरल मिक्सचर देतो. 50 ग्राम मिनरल मिक्सचर. आणि चारा किती किलो लागतो? चारा साधारण एक 15 ते 20 किलो टाकतो एका टाइम. 15 ते 20 किलो एका टायमाला चारा लागतो. ओके. तर आता कोणतं खाद्य म्हणजे मका, कडवळ याच्यातलं कोणतं खाद्य गायींसाठी चांगले म्हणायचं? दोन्ही पण चांगले. जास्तीत जास्त मकाचं चांगलं दूध पण निघतंय आणि गाभण गाय वगैरे चांगल्या तयार होतात. आता बघा काही जण गिनीगोल गायींना टाकतात, तर ते फायदेशीर आहे का गायींना? नाही, फायदेशीर नाही. ते तोट्याच आहे. काही सुरुवातीला जाणवत नाही, पण काही दिवसानंतर त्याचे इफेक्ट जाणवतात. नेमकं काय होतं त्याच्यात? गाभण राहण्याचं प्रमाण कमी, गुरांच्या अंगातले कॅल्शियम कमी होणं, फॉस्फरस कमी, प्रोटीन कमी. बरोबर. त्यामुळं ते देत नाही आम्ही. गिनीगोल तुम्ही कसलंच नाही देत. बरोबर. तर आता साधारणपणे 10 दिवसाला पगार किती होती तुमची? 10 दिवसाला आता 75,000 रुपये पगार होते. 75,000 रुपये पगार होती. होय. तर ही 75 म्हणजे महिन्याला साधारणपणे तुम्हाला 2.25 लाख 2,20,000 ते 2,25,000 पर्यंत पेमेंट निघते. तर मी ह्याला जो चारा वापरताय जनावरांना, तो किती टक्के बाहेरचा आहे, किती टक्के घरचा आहे? साधारण 80% विकत चारा असतो. 20% घरचा असतो. ओके. आता बघा, तुमची 2.25 लाख पगार येते, तर त्याच्यातला खर्च किती पकडायचा? ह्याच्यातला खर्च साधारण एक 1.25 लाख रुपये खर्च होतोय. 1.25 लाख रुपये खर्च होतोय. हो. आता दूध काढण्यासाठी कसं नियोजन आहे? दूध काढाय मशीनवर काढतोय. काय हातावर काढतो उरकायसाठी, काय मशीनवर काढतो. मशीनवर काढता. तर महिन्याला फक्त खुराकाचा खर्च किती तुमचा? खुराकाचा खर्च 75,000 रुपये. 75,000 रुपयाचा. बर. तर काही जण गायींना बारली देतात बघा, तर तुमचं ते नियोजन आहे? नाही, बारले आम्ही कधी देत पण नाही आणि द्यायला पण नाही पाहिजे. त्यामुळं काय होतंय, गाया दूध देतात आणि त्यामुळं गाया वीक होतात दूध देऊन आणि त्यामुळं गाय खराब झाली की परत काही दिवसानं गाभण राहायला प्रॉब्लेम येतो. ओके. आम्ही दिलं नाही, पण आम्ही आमची ऐकू बातमी आहे. आता मुरगास आहे का? हो, आहे. दिवसाचा किती लागतोय मुरगास? आम्ही कमीच देतोय. ज्यावेळेस वैरणीचं शॉर्टेज येईल त्याच्यासाठी पाहिजे म्हणून आम्ही करून ठेवलेला असतो. पण तरी पण आम्ही थोडा देतोच. थोडा मुरगा. त्याच्यामुळे काय होतंय, गायी चांगल्या राहतात, क्वालिटीत फरक पडतोय, क्वालिटी वाढते, दूध पण वाढते. गायीच्या दुधाची क्वालिटी वाढते आणि गायीची तब्येत पण चांगली राहते. तर साधारणपणे किती एकराचा तुम्ही मुरगास बनवला तर साधारण काय जास्त नाही, 1 एकरापर्यंत बनवून ठेवतो. 20 बॅगापर्यंत बनवून ठेवतो. बॅग मध्ये तयार करता? बॅग मध्ये. ओके. तर गायींचे प्रामुख्याने रोग कोणते होतात? गायीचे रोग तसे लाळ, खुरकत, परत आपले दगडी मस्टडीज हे, आणि आता एक लंपी आलेला, ह्या 2 वर्षात आलाय लंपी पण आला. तुमच्या गोट्यात लंपी आला होता का? नाही आला. तुमच्या गोट्यात लाळ नाही, लंपी नाही, काय गोटा केलाय. तर याला किती खर्च आला संपूर्ण? गोट्याला ही गव्हाणी, बांधणी, कोबा, मॅट धरून सगळा मिळून आपल्याला 7 लाख रुपये खर्च आलाय. मॅट सुद्धा 7 लाख रुपये. ओके. तर साधारणपणे आता ह्या गोट्यात किती गायी बसतील? ह्या गोट्यात 20 गाय बसतात. 20 गायी बसतात. बरोबर. तर आता बघा, बरेच जण मुक्त गोटा करतात, तर तुम्ही असा बंदिस्त करण्याचं कारण काय? म्हणजे सुरुवातीला आपलं हे नियोजन नव्हतं की गायी वाढवायचं. आपल्या 4 म्हशी, 2 देशी गाय आणि काही 4 कालवडी राहतील, ह्या हिशोबाने आम्ही बनवला होता. पण आता गायी वाढवल्यामुळे आता आम्हाला मुक्त संचार करावा लागणार आहे एक ना एक दिवस. आणि तो फायदेशीर आहे, केला तर फायदेशीर आहे. काय फायदे होतात मुक्त गोटा आपल्या? मुक्त गोट्यामुळे आपलं शारीरिक कष्ट वाचतं. दुसरी गोष्ट, गाय मोकळ्या राहिल्या की मनसोक्त फिरू शकतात. बरोबर. त्यांना 24 तास पाणी उपलब्ध होतं. आणि प्रत्येक गाय थोडी तरी एक 10 लिटर देणारी गाय असेल तर 11-12 लिटर दूध देऊ शकते मुक्त संचारनं. म्हणजे एक 2 लिटर दूध वाढते. आणि सगळ्यात महत्वाचं, शारीरिक कष्ट 50% सुद्धा राहत नाही. वेळ वाचतो. वेळ वाचतो. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे हे आहे ना, आपल्याला
बाकीचा त्रासच नाही काय मुक्त संचार मध्ये. हा हा शेण पाणी आणि 24 तास महत्वाचं पाणी गुरांना मिळू शकते मुक्त संचार. त्यांच्या असं आपण बांधून बंदिस्त असला हा आपण 24 तास त्यांना पाणी देऊ शकत नाही. 24 तास नाही देऊ शकत. आपलं सकाळ आणि संध्याकाळ आपण पाजू शकतो. हो बरोबर बरोबर. तर आता तुम्ही साधारणपणे आता इंजेक्शन कोणते भरता? सिमेंट आम्ही काही 100% भरल्यात HF ची, काय आम्रपाल डेन्मार्क हे भरतो. डेन्मार्क जास्त महागाचे भरताय का मापातलेच? मापातले भरतो आम्ही. 500 रुपये भरतो. 500 रुपये भरताय. कसं होतं गाय खाली गेली तर मग ते 2-2 हजार रुपये खर्च वाढतोय ना. बरोबर बरोबर बरोबर. रिपीट व्हायला लागली तर मग पैसे जास्त जातात. त्यामुळे आम्ही आपलं 500 वाला भरतो. काय खोंड होतील ते होतील, कालवड होतील ते. आमच्याकडे सध्या 3 झाले डेन्मार्कचे कालवडी आहेत म्हणायचे. ओके. आता ज्या कालवडी होतात गायींना होतात ते तुम्ही विकताय का? नाही, विकत नाही कालवड्या. आपल्या 3 गायच्या माझं 15 गाय आणि 8 कालवड्या आहेत आपल्या. आता कालवडींचं संगोपन कशा प्रकारे करताय जन्मल्यापासून? त्यांना काय आम्ही दूध पाजतो बाटलीनं. एका कालवडीला साधारण 5 ते 6 लिटर दूध पाजतो दोन्ही टायमाचं. 3 लिटर पर्यंत एका टायमाला. आणि त्यांना खुराक कसं चालू 3 महिन्यापर्यंत दूध पाजतो. ते पेंड चारा खायला लागलं की मग कमी कमी ते एका महिन्यात करायचं. 4थ्या महिन्यात दूध कमी. आणि मग आपली ते गोदरेज कंपनीचे वासरांसाठी पेंड आहे ती चालू करतो त्यांना. त्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय चालू केला. तर गायींच्या जीव तुम्ही काय? गायींच्या जीव मी 1-2 गुंठ जागा घेऊन विहीर काढली. विहीर पाडून पाईपलाईन 1,500 फूट केल्या. 2 पाईपलाईन केल्या. शेतीला पाणी आणलं. 20 लाख रुपयाचं घर बांधलं. आणि ते 7 लाख रुपयाचा गोटा बांधला. बाकीचे आहेत आपला घर खर्च, मुलांचे शिक्षण आहे सगळं त्याच्यावर चालू. म्हणजे आता दुधावर सगळं चालू. दुसरं काही 1 रुपया येणं नाही. जे चाललंय हे दुधाच्या धंद्यावर चाललं. आता सध्या शेतीत शेतीत काय नाही, चाराच घेतो. सर्व चारा. 2 एकर शेती आणि एवढ्या गाय, त्याच्यावर हे आमचं उत्पन्न आहे. बरोबर बरोबर. तर आता हा व्यवसाय तुम्ही कोण कोण सांभाळताय? ही आमची पत्नी आणि 2 मुली आहेत आणि मुलगा. हे आम्ही मुलं शाळेत आहे ती सकाळ संध्याकाळ आम्हाला मदत करू लागतात. ओके. तर दिनक्रम कसा चालतो तुमचा सगळा? सकाळी आम्ही 4:45 उठतो. 4:45 उठल्यानंतर पहिल्यांदा शेण उचलून घ्यायचं. शेण उचलून घेतलं की पेंडी ठेवायच्या. पेंडी ठेवल्या, मुलं पेंडी ठेवतात की आम्ही 5:45 धाराला सुरुवात करतो. 5:45. सकाळी तुमचा किती वेळ जातो याच्यात? सकाळी तसा 2 तास जातो. 2 तासापर्यंत जातोय? हो. बर. 5:45 ते 7:45. 2 तासात होतं आमचं. 7:45 पर्यंत जास्तीत जास्त 7 पर्यंत सगळं होतंय मला. ज्या वेळेस हा गायींचा धंदा चालू केला तसं तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधानी आहे. आणि कसं आहे 2 एकर शेतीतून आपल्याला महिन्याला एवढं पेमेंट येऊ शकत नाही. आणि आलं तर कसं आहे, आता रोग निघाले, ते औषधं महागाई वाढली. त्यामुळं शेतीतनं एवढं उत्पन्न म्हणावं असं निघत नाही. त्या खर्चाच्या हिशोबाने निघत नाही. मग चारा पिकं घ्यायची, शेणखत घरचं असतं टाकायचं, आपले चारा पिकं घेत राहायची, काय विकत घ्यायचं. आणि हा धंदा बरा आहे. बरोबर बरोबर. समाधानी आहे. समाधानी आहात. आपण माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.